नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे प्रसादजी टेक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची राज्यातील महिला अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत। तिसऱ्या हप्त्याचे एकूण 1,500 रुपये आपल्या बँक खात्यावरती कधी जमा होणार आहेत, याची फिक्स तारीख काय, याच्या संदर्भातली माहिती जाणून घेण्याची राज्यातील महिलांना खूप आतुरता लागलेली आहे। आणि मित्रांनो, याच संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देणार आहे। नक्की किती तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे, याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता नक्की किती तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे, याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या GR मध्ये दिलेल्या नियमानुसार दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती वितरित केला गेला पाहिजे होता। मात्र असं न करता लाडकी बहीण योजनेमध्ये काही नवीन नियमावली लागू करण्यात आलेल्या आहेत। काही महिलांनी डुप्लिकेट अर्ज भरलेले आहेत, ते अर्ज आता या योजनेमधून अपात्र केले जाणार आहेत आणि त्यासाठी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता वितरण करण्यासाठी विलंब झालेला आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता दिनांक 30 सप्टेंबर 2024 च्या पूर्वी पात्र महिलांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे, अशा पद्धतीची माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या माध्यमातून सुद्धा देण्यात आलेले आहे। तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून सुद्धा देण्यात आलेले आहे। म्हणजेच मित्रांनो, ह्या स्क्रुटनी नियमावली अंतर्गत ज्या महिला अपात्र ठरणार आहेत त्या महिलांना हे पैसे मिळणार नाहीत आणि ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांच्या खात्यावरती हे संपूर्ण व्हेरिफिकेशन झाल्यानंतर या अर्जांची छाननी झाल्यानंतरच पैसे येणार आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीची लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट होती, जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।